तर इथे बनवत आहे मी आता पास्त्यासाठी पास्ता बनवण्यासाठी पास्ता बॉईल करत ठेवलेला आहे. साईडला कांदा आणि कोबी फ्राय करून घेत आहे पास्त्यासाठी. मी याच्यामध्ये पास्ता मसाला टाकणार आहे आणि मला इथे किट्टू हेल्प करत आहे. किट्टू प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये येत असते मला हेल्प करायला. आणि हे फ्राय राईस बनवलेलं आहे. तर चला आता पास्ता बॉईल करून झालं की मी मसाला म्हणजेच ते ड्राय करून घेते, थोडंसं रोस्ट करून, आणि त्याच्यामध्ये बॉईल केलेला पास्ता टाकते. हे बघा किट्टूचं काम काय चाललं आहे, मध्ये लुडबुड करत असते सारखी. आणि हे बघा पास्ता आता तयार आहे. पास्ता मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. यम्मी पास्ता घरामध्येच रेडी झालेलं आहे. हे सूप आहे. तर या सर्वांनी पास्ता खायला. आता रात्रीचं टायमिंग झालेलं आहे आणि माझी बहीण म्हणजे परीची मावशी आलेली आहे. तर आम्ही प्लॅन केलं की संध्याकाळी आज बाहेरच जाऊया जेवणासाठी. तिची खूप इच्छा होती की हॉटेलमध्ये जाण्यासाठी. तर आम्ही आता चाललेलो आहे हॉटेलमध्ये. तर हे आता बिल्डिंगच्या बाहेरचं व्ह्यू आहे. आता आम्ही चाललेलो आहे गोल्डन पंजाब हॉटेलमध्ये. तर हॉटेल इकडे वेस्ट साईडला हायवेलाच आहे, रोडला. तर आम्ही त्याची पण बाईक होती आणि आमची पण बाईक आहे, तर आम्ही बाईकवरतीच चाललो होतो. आज थोडंसं शूट केलेलं आहे मी हॉटेलमध्ये पण. आणि आता हे आम्ही ऑन द वे आहे. 5 ते 10 मिनटामध्येच हॉटेलच्या इथे पोहोचतो आहे, कारण की पिंक सिटीपासून ते जवळ आहे. किट्टू आमच्यासोबत गाडीवरती बसलेली आहे आणि परी तिची मावशी काकासोबत बसलेली आहे गाडीवर. ते बघा, तर ही आहे माझी छोटी बहीण, ही तिचा होणारे मिस्टर आणि परी नेहमी त्यांच्यासोबतच असते गाडीवरती, कारण तिला पत्तू मावशी खूप आवडते. लाडकी मावशी आहे तिची. आणि किट्टू नेहमी माझ्यासोबत असते, है ना. कारण किट्टूला आमच्यासोबतच आवडतं. ती मम्मी पप्पाला सोडत नाही. आणि आता परी जाणार आहे यांच्यासोबतच गावी. ते बघा परी कशी बसले बघा. आणि हॉटेलचं बिल सर्व तिची मावशी पेड करणार आहे. त्यांच्याकडून पार्टी आहे दोघांकडून आम्हाला, आणि त्याच्यामुळे आम्ही हॉटेलला जायचं प्लॅन केले. 5 ते 10 मिनटामध्ये हॉटेलजवळ पोचतात. हे हायवे साईड आहे, हायवेवरून खूप जवळ आहे ते हॉटेल. आणि हॉटेलची जेवण पण एकदम बेस्ट आहे आणि आमच्या फॅमिलीचं आवडतं हॉटेल आहे तो. आणि हे लोकांना एकदा घेऊन गेलो होतं तर त्यांना पण खूप हा हॉटेल आवडले. त्या हॉटेलमध्ये बसायला पण खूप छान वाटतं, मुलांना पण खूप आवडतं. आणि असं गार्डन टाईपमध्ये थोडं हॉटेल आहे. कॉट वगैरे टाकून बाहेर बसायचं असतं ना, त्यामुळे खूप छान वाटतं त्या हॉटेल जायला. तर हे बघा एकदम घरापासून 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही आता हॉटेलच्या जवळ पोचलेले आहे. हे बघा एंट्री इथून गोल्डन पंजाब हॉटेल. खूप छान हॉटेल आहे. आम्ही एनी टाईम त्याच हॉटेलला कधी पण जातो, कारण गर्दी पण असते आणि जेवण खूप छान असतं टेस्टला. तर आता आम्ही पोहोचलो हॉटेलच्या जवळ. तुम्हाला आतमध्ये पण थोडं दाखवते हॉटेल कसं आहे आतून. खूप छान वाटतं. कोणी जर अंबरनाथमधून बघत असेल व्हिडिओ माझे तर त्यांनी या हॉटेलला जरूर व्हिजिट करा. खूप छान हॉटेल आहे आणि बजेटमध्ये आहे आपल्या. आता मी हॉटेलच्या आतमध्ये चालले आहे. परी किट्टूला खूप आवडतं हे हॉटेल. हे बघा, हे ब्लॅक टी शर्टवाले माझे मिस्टर आहेत, ही माझी बहीण आणि तिचे होणारे मिस्टर, आणि ही आहे परी. हे बघा एंट्री पण खूप छान आहे हॉटेलची. एंट्री पण खूप छान आहे हॉटेलची. असं वाटतच नाही की आतमध्ये हॉटेल आहे. बाहेरून रोडवरून असं दिसतच नाही की आतमध्ये असं काही असेल हॉटेल वगैरे.
पण एंट्री केल्यावरती समजतं की खूप मोठं हॉटेल आहे आतमध्ये. तर ह्या मॅडम डान्सर आहेत. माझी छोटी बहीण आहे ना, ती लावणी डान्सर आहे. ती जवळजवळ 1 महिना शोसाठी बाहेर होती, त्याच्यानंतर इकडे आले. हे बघा इतकं छान हॉटेल आहे ना, बसायला एवढं छान हॉटेल. आय थिंक धाबा सिस्टीम म्हणजे धाबा स्टाईलमध्ये हॉटेल आहे. खूप छान वाटतं निसर्गरम्य वातावरणात जेवण रात्रीचं करायला. हे बघा हे आमचं टेबल आहे. आम्ही इकडे बसलो होतो पक्षच्या साईडला. या टायमाला गर्दी पण खूप हॉटेलला असते, खूप हॉटेलला गर्दी असते इथे. संडे स्पेशल म्हटल्यावरती अजूनच गर्दी असते. तर हे आम्ही मागवले आहे रुमाली रोटी, यांना मसाला पापड आणि मँगो ज्यूस मागवलेला आहे. ते बघा यांच्या आवडती आहे रुमाली रोटी. तर ह्यांना इथलं एकदा हॉटेलमध्ये आणलं होतं ना, तर ह्यांना स्टार्टर खूप आवडलं होतं. तर हे स्टार्टर मागवलेलं आहे त्यांच्यासाठी, रुमाली रोटी आणि ड्राय चिकन चिल्ली. एक आहे मसाला पापड. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.